वेलकम गाईज, वेलकम टू अवर सेकंड पार्ट. काल आपण रायगडचं दर्शन वगैरे घेऊन धावपळीमध्ये ना काही जास्त ब्लॉग वगैरे काढता आलेली नाही आपली ही गाडी वगैरे. तर आपण आता गणपतीपुळ्याला पोचलो आहे. इथे रूम घेतली होती आपण आणि इथे बसेस वगैरे पण आलेलं आहे. आता चाललो आपण गणपतीपुळ्याचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ. ही कमानी जाऊ आता दर्शन वगैरे घेऊ. मित्रांनो, झालंय दर्शन वगैरे करून आता आम्ही आलो आहे बीचवर. हे बघा, तर सर्व प्रकारचे रायडिंगचे ऑप्शन आहे. हॉर्स रायडिंग पण आहे आणि तिकडे समोर मंदिर होतं आणि हा आता तिथे समुद्र आहे समोर. थोडं फिरू वगैरे आणि आता आपल्याला हरिहरेश्वर बीचला जायचं आहे इथून. हे बघा व्ह्यू व्ह्यू देखो व्ह्यू. मित्रांनो, बीच वगैरे फिरून आता आपण आहे ना इथेच गणपतीपुळ्यामध्ये ना प्राचीन कोकण नावाची जागा आहे. आपण तिथे चाललो आता बघण्यासाठी. आता आलोय आपण प्राचीन कोकण मध्ये. तिकीट काउंटर आहे इथे. तिकीट वगैरे काढलंय आपण, तर चाललोय मध्ये. तर मित्रांनो, जर आपण गणपतीपुळ्याला आलो असणार ना तर प्राचीन कोकण नावाची जागा आहे. ती खूप सुंदर अशी जागा आहे, तर तिथं विजिट करायला विसरू नका. तर मित्रांनो, झालं आपलं गणपतीपुळे आणि प्राचीन कोकणचं दर्शन घेऊन. तर आता आपण चाललेलो आहे श्रीवर्धन बीच बघण्यासाठी. तर वापस ज्या रस्त्याने आलो होतो आपण त्याच रस्त्याने वापस चाललेलो आहे मुंबईच्या दिशेने. तर आपल्याला त्याच रोडवर आहे ना तर श्रीवर्धन बीच लागेल. महाडला जावंच लागणार आहे आपल्याला. तर निघलो आता आपण महाडच्या दिशेने. तर मित्रांनो, काल आहे ना आपण गणपतीपुळ्यावरून आहे ना श्रीवर्धन बीचला आलेलो आहे. हे बघा, हा बीच आहे श्रीवर्धन. इकडं हॉर्स रायडिंग वगैरे सर्व सेमच आहे आणि इथं ते रायडिंग वगैरे पण आहे. त्यानंतर काय एवढं फिरून वगैरे झालं आहे. तर आता आपण आलो आहे इकडे बीचवर. इकडं कडा आहे, फिरून घ्या. हे आपली गँग आहे. तसं होत आलं आहे. ठीक आहे, चलो. आता आपला तन्मय भाऊ काय म्हणतो? आई श्रीवर्धन बीच ना आल्यामुळे बीच सकाळ सकाळ आम्ही जाऊ. तू आंघोळ करी घेतली, सगळं मिठा ना पाणी सगळं अंगावर घे आणि सगळं मिठाड घे. पण भाऊ काय वना नाही शूटिंग काढायला. भाऊ झोपीच राही ना गाडी बा. हा, भाऊ तर काय झोपी काय, भाऊनेले गाडी चालत होती. त्यामुळे आपला काय मूड वगैरे काय होईना नाही आपण जावाले. हा, तर मग ते भाऊनी खूप मजा मारेल. शांतता समुद्र पाही राहिलो हा बा, समुद्राना व्ह्यू बघू शकतोस आपण. वाटी राहिलेला आहे एकदम घरी राही जावानं. हा, बोमरा इथेच घर घ्यावा ना, पण ते असं होत नाही. ते त्याला पैसा लागत आणि त्याला परमिशन लागत ना. ते त्याच दांगडी असते. जाऊ द्या, चालू राहा. हे बाई रायडिंग बी केली भाऊन त्यांनी सकाळी. आपलं काय जमलं नाही, आपण काय आलो नाही, आपण झोपूनच राहिलो. काय विषय नाही, भाऊने केलाय. भाऊचा एक्सपिरियन्स सांगू राहिला. आपण पुढच्या वेळेस नक्की करू. पुढच्या वेळेस या नक्की. तुम्हाला जर जमलं तर श्रीवर्धनला जरूर या. हा, हे बघा इथे बोट रायडिंग वगैरे पण आहे. ते तिकडे समोर एक बोट गेलेलं आहे, थोडं थोडं दिसू राहिलं. तिथं तुम्हाला बोट दिसत बघा वर्धन बीच आहे. जोर से छा गए हम. सगळं रायडिंग वगैरे इकडं फोटोशूट वगैरे एकच नंबर काम आहे, काही विषय नाही. तर ठीक आहे, आता थोडं फिरू वगैरे मग जाऊ आपण. तर मित्रांनो, झालं आहे आपलं फिरून वगैरे आणि आता आपण निघलो आहे घराच्या दिशेने. श्रीवर्धन बीच आणि रायगडची ट्रिप एकदम सुंदर अशी झालेली आहे आपली आणि गणपतीपुळे पण बघितलं आहे आपण. त्यानंतर आता आपण निघलो आहे घराच्या दिशेने. तर ठीक आहे, लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.